परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अनेक पेट्रोल पंप व डिझेल पंप बंद असल्यामुळे नागरिकांची आतोनात यातना होत आहे. दरम्यान काही ठिकाणी पेट्रोल पंप चालू आहे, त्या ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी बघायला मिळत आहे. दरम्यान या ठिकाणी काही पेट्रोल पंप परिसरात असलेल्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. काय नाव तुमचं? बरं, केव्हापासून आहे इथं? 3 तास झाले. डिझेल नाही म्हणाले, कारण काय? बरं, कशाला आलते इथं? हा, काय म्हणाले तू? काहून माल नाही म्हणाले? अच्छा, कधी चालू होणार आहे? सकाळी या म्हणून. उद्या भेटणार. साहेब, काय समस्या? माल आहे का नाही आहे? माल आहे. किती माल आहे? डिझेल किती आलेलं आहे? डिझेल का 10 किलो. कधी आलेलं माल ते? मला आता आलं ना. कधी? 1 घंटा झाला. हा 1 घंटा आलेलं. परमिट आहे तुमच्याकडे त्याचं? टायमिंगचं? टाइम ना पुढची टाइम. सर तुमचं नाव काय म्हणून? आकाश शांभोरे. काय मॅनेजर म्हणून आहे का? सुपरवायझर. बरं, काय समस्या काय? समस्या अशी आहे, ओटी फुलं ना हा कंपनीवर फोन लावावं लागतंय. ATS ऑफलाईन गेलेलं आहे सगळं. ATS ऑफलाईन गेल्यामुळे शंकर खाली मिळते. अच्छा, लॉक उघडायला थोडं अडचणी आहे. अच्छा. नाही, बरं, कधीपर्यंत होईल? हे तरी घंटा 1.5 घंटा लागतो. टाइम दिला 3 वाजता 5 वाजता घंटा 1.5 घंटा. मी विचारले तर भाई आम्हाला काल भेटणार काल म्हणले ना तुम्ही, आम्ही थांबायला आहे ना. नौजल मध्ये फाल्टे म्हणाले नौजल मध्ये काय माहिती का? OTP खोलं ना OTP खोलायला आहे का ना, डायरेक्ट कंपनीला फोन लावावं लागते. OTP खोलावं लागते. नाही, ही समस्या नेहमीच आहे का आजच झाली? नेहमी OTP खोलायला टाइम लागत. असं आहे. कसं आहे माहिती आहे का, इकडे सगळे पेट्रोल पंप बंद आहे, डिझेल पंप बंद आहे आणि सगळे वाहनधारक आता यांचे कसे प्रवासी घेऊन आलेले, काय भाडे घेऊन आलेले लोक, त्यांनी करावं काय साहेब? थोडंसं त्यांच्याकडे सहकार्य करायला जाणार. कोसळून आलं इथे भाडं घेऊन आता वापस जायचं होतं, इथे पण डिझेल नाही काय नाही. इथं तत्काळच बसले ना लोक इथं. गाडी लावली तिथे. नव्हता, आता टँकर आलेला आहे. ड्रायव्हर आहे गाडीमध्ये. ड्रायव्हरला विचारा, इन्व्हॉइस आहे. आता ज्येष्ठ गाडी 1-1.5 घंटा चालू होईल का मग? तरी पण मी आश्वासन द्या बाबा, 4 वाजता 5 वाजता 6 वाजता. एक जण नाही ना. तुम्ही आता सहकार्य आमच्या सकाळी 6 चालू आहे. सकाळी 6 तुमचं बरोबर आहे, खरं आहे ते. गर्द आहे. डिझेल गेले आणि 2010 पेट्रोल गेले लिटर. तुम्ही पत्रकार आहेत म्हणून सगळं काही व्यवस्थित हे नसतं, काही लोकांना मिळालं नसतं इथं काही. आज काहीच नाही. मी 3 किलोमीटर गाडी लोटीत आणली. आता इथं थांबलो, इथं सरळ लॉक झालं म्हणतात आणि माझ्याकडे आता अजिबात तेल नाही. आता जायचं कसं? कुठून आले तुम्ही? आम्ही इथून 20 किलोमीटर भोशीचे भोसून आलो. दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेलते का? टोटल गर्दी आहे, चौकट काहीच नाही. चालू आहे का बंद आहे? सगळं बंद आहे. सगळे बंद आहे. सगळे बंद आहे. काय म्हणतात पेट्रोल पंपावर? पंपवाले म्हणतात मशीन लॉक झाली, तेल नाही. सरकारला आता काय, सरकारला काय विचारावं? सरकार विचारात घ्यायच्या लागी नाही राहिला. आता काय जनतेचे असे हाल झाले, मग काय करणार? सरकारला काय प्रश्न मांडणार? सरकारला काय माहिती नाही थोडं. कुठून आले भाऊ तुम्ही? जांभून बरं, केव्हापासून इथं? अर्धा तास झाला. बरं, काय झालं मग? काय लाईट गेली म्हणाले, जनरेटर असून चालू करीन. जनरेटर असं चालू केलं. हो, पेट्रोल भेटलं की नाही भेटलं? भेटलं ना. आता गावाला जाईन आणि पुन्हा बंद पडन. असं आहे. दुसरीकडे गेलं नाही का तुम्ही? दुसरीकडे पुढचं बंद आहे. सगळीकडे बंद आहे. हो, सरकारला काय सांगायचं? काय आता शेतकऱ्याच्या परेशानी आल्या तर. म्हणल्यावर काय $200 खाली कमी आहे म्हणून द्यायला ना ते. कमी नहीं जास्त घ्या पण हम शादी को जाने वाले हाँ 200 में नहीं जाके आते ना, अच्छा, ज्यादा डालने का हाँ, है ना? बरोबर. पैसे दे रहे हैं हम, फोकट में थोड़े दे रहे हैं. बरोबर. बरोबर. जागतिक पातळीवर या ठिकाणी इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर या युद्धामध्ये अमेरिका देखील आला आणि त्याच्यामुळे हा युद्ध पातळीवर पेटलेला आहे.
त्यामुळे या ठिकाणी इराण या ठिकाणून जो तेल साठा येणार होता तो येण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे संपूर्ण जगासोबतच भारतामध्ये देखील पेट्रोल डिझेल तसेच इतर इंधनाचा तुटवडा भासत आहे. दरम्यान आपण बघू शकता जिंतूर तालुक्यात जिंतूर शहरातील अनेक पेट्रोल पंप हे सकाळपासून बंद असल्याची माहिती या ठिकाणी वाहनधारकाकडून दिली जात आहे. त्यामुळे पेट्रोल चालकाकडून अशी एक माहिती मिळालेली आहे की सरकारच्या वतीने कोटा पद्धत सुरू करण्यात आलेली. मग याचा कोटा पद्धत म्हणजे कशी पद्धत आहे तर मागच्या मार्च महिन्यामध्ये जर त्यांना 10 टाक्या भेटल्या असत तर यावेळेस त्यांना 11 टाक्या भेटणार आहे. तर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्या घडीला या ठिकाणी प्रत्येक दिवस हा बंद होणार या चिंतेने नागरिक जास्तीत जास्त साठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि पुरवठा जे काही आयात कमी होत आहे त्यामुळे हा तुटवडा दिसत असल्याची देखील खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारला देखील विनंती एवढीच आहे की जो कोटा पद्धत आहे तो कोटा पद्धत रद्द करण्यात यावी. जशी मागणी तसाच या ठिकाणी पेट्रोल डिझेल देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत आहे. दुसरा महत्वाचा भाग हाच आहे की आता या ठिकाणी जागतिक स्तरावर जो युद्ध सुरू आहे या युद्धाचा फटका हा सर्वसामान्य माणसाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा दर वाढत आहे तर दुसरीकडे आता शेतकऱ्यांचा देखील मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी इंधनाची फार आवश्यकता असते आणि जर का याचा दर वाढलं तर याचा सर्वात अधिक फटका हा सर्वसामान्य जनतेला पडणार आहे. मग या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस सेवा असेल किंवा मग वाहतुकीसाठी नेणारा जो डिझेलहून मग इतर वाहनाच्या माध्यमातून जो माल घेऊन जाणार त्याच्यासाठी फरक पडणार आहे. तसे त्या ठिकाणी गॅसचा देखील तुटवडा जिंतूरमध्ये भासत असून आता सरकारच्या वतीने या ठिकाणी मिनी गॅस सिलेंडर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. बहुतांश सकाळपासून आता पेट्रोल पंप डिझेल बंद असल्यामुळे अनेक वाहने ही जागेवर थांबली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती याच्यापेक्षा जास्त चिंताग्रस्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण काय असेल तर या ठिकाणी ज्या दिशेने एशियाकडे किंवा भारताकडे जो डिझेल पेट्रोल येणार आहे त्याचा देखील तुटवडा होणार आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग हा युद्ध आज जरी थांबला तरी या ठिकाणी या तिन्ही महारथीने एकमेकावर जे हल्ले केले त्या ठिकाणी त्या इंधनाचा अतोनात नुकसान झालं. मग त्यामध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस असेल आणि याची रिकव्हरी करण्यासाठी किमान 3 ते 4 महिने किंबहुना 1 वर्ष देखील जाऊ शकतो. आणि त्यामुळे हा युद्ध आज थांबला तरी येणाऱ्या 1 वर्षापर्यंत जगाला पुन्हा त्या ठिकाणी येण्यासाठी 1 वर्षाच्या जवळपास लागू शकते. तसेच महागाईचा देखील भडका वाढण्याची शक्यता आहे. तसेच आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ठिकाणी संसदेमध्ये बोलताना सांगितलंय की लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवू शकते. जसं तुम्ही लॉकडाऊन मध्ये आम्हाला साथ दिलं तसं तुम्ही यापुढे देखील साथ द्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतासोबतच जगातील बहुतांश देशामध्ये या ठिकाणी लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आपण बघितलं तर कोरोना काळामध्ये 2 वर्ष गेले त्यामुळे अतोनात या ठिकाणी देश मागे गेलेला आहे आणि त्याच्यातच पुन्हा हा लॉकडाऊन किंवा अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला त्याचा सगळ्यात जास्त फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर आता सध्या घडीला लगनसराईचा वेळ येऊन ठेपलेला आहे आणि लगनसराई वेळेस जर इंधनाची अशी तुटवडा भासत असेल तर अनेक या ठिकाणी नवरदेव-नवऱ्याचे लग्न लागायचे कसल हा एक मोठा समस्या येणार आहे. त्याच्या ठिकाणी काय पेट्रोल पंप चालकासोबत आपण बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी समोरच्याला पेमेंट गेलं नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या टँकर जे डिझेलचे पेट्रोलचे आले नाही. संध्याकाळपर्यंत या ठिकाणी जिंतूर मधले बहुतांश पेट्रोल आणि डिझेल सुरू होणार असून ते देखील या ठिकाणी मर्यादित प्रमाणात देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.